नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय एका अशा प्रवासाला जिथे रस्ते वळणावळणाचे आहेत आणि निसर्ग अगदी ओसांडून वाहतोय. कोल्हापूरची ही माती सोडून आपण चाललोय थेट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांकडे. पण हा प्रवास महामार्गाचा नाही, तर सह्याद्रीच्या कुशीतून जाणाऱ्या गगनबावडा घाटाचा आहे. संध्याकाळचे 6:25 झाले आहेत आणि आम्ही आत्ता रंकाळा बसस्टँडला पोचलो आहोत. इथूनच आपल्या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. हा माझा कोल्हापूर ते गोवा प्रवासाचा दुसरा ब्लॉग आहे. विशेष म्हणजे हा माझा पहिला मराठी ब्लॉग आहे. याआधी मी गोव्यावरून तिरुपती, तिरुपतीवरून कोल्हापूर आणि परत कोल्हापूर ते गोवा असा मोठा प्रवास केला होता. तेव्हा मी आंबोली घाटातून गेलो होतो. आज मी निवड केली आहे गगनबावडा घाटाची. आज आपण हा जो प्रवास करणार आहोत तो माझ्या लाडक्या व्हाईट कलरच्या XUV 700 मधून करणार आहोत. आम्ही आलो होतो ज्योतिबाच्या यात्रेसाठी. खरं तर खूप उशिरा हा ब्लॉग बनवत आहे कारण मला वेळ नाही मिळाला. ज्योतिबाची यात्रा संपवून आता आम्ही चाललो आहोत गोव्याला. माझ्या कारच्या डॅशकॅममध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मी गोवा टू कोल्हापूर हा ब्लॉग बनवू शकलो नाही. तर चला मित्रांनो, सुरू करूयात आपल्या या सुंदर प्रवासाला. हा प्रवास आपण कोल्हापूर ते मडगाव असा करणार आहोत. या प्रवासात आपण रस्त्याची अवस्था, कोल्हापूर टू गगनबावडा, गगनबावडाचा घाट आणि गगनबावडाच्या घाटानंतर तळरेपासून ते गोव्यापर्यंतचा 4 लेन हायवे, या पूर्ण रस्त्याची अवस्था कशी आहे ती पाहणार आहोत. आपला हा प्रवास रात्रीचा असल्यामुळे तुम्हाला मी नैसर्गिक दृश्य दाखवू शकणार नाही, पण खाण्यापिण्याचे ऑप्शन कसे आहेत, कोणते आहेत, ह्यावरही आपण चर्चा करूया. आता आपण पोचलो आहोत ऐतिहासिक रंकाळा तलावापाशी. संध्याकाळची ही वेळ, इथला गारवा आणि रंकाळ्याचं हे सौंदर्य खरंच मनाला भुरळ घालणारं आहे. कोल्हापूरकरांचंच नाही तर पर्यटकांचंही एक आवडतं ठिकाण आहे. रंकाळ्याच्या काठावरची ही संध्याकाळची गर्दी आणि इथली प्रसन्न हवा, कोल्हापूर सोडताना हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासारखं आहे. कोल्हापूर सोडायच्या अगोदर हॉटेल श्लोक या ठिकाणी आपण एक चहा पाण्याचा आणि वॉशरूमचा ब्रेक घेणार आहोत. आज आपण टोटल 6 प्रवासी आहोत. मी, माझी मिसेस, आई बाबा आणि माझ्या 2 छोट्या मुली. हा शॉर्ट ब्रेक झाल्यानंतर आपण आपल्या पुढील प्रवासाची सुरुवात करणार आहोत. सोबत आई बाबा जे सिनियर सिटीजन आहेत ते असल्यामुळे आमचा चहा नाश्ता आणि वॉशरूमचा ब्रेक जरा मोठा झाला, पण त्यांची सोय ही महत्त्वाची. तर आता आम्ही पंचगंगा नदीच्या पात्रात आहोत. येथे पुलाचं काम चालू असल्यामुळे जरासा रस्ता खराब आहे. आपण असे म्हणू शकतो की आता आमच्या प्रवासाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर पुढचे अपडेट आता देतच राहू. कोल्हापूर ते कळे हा रस्ता अतिशय उत्तम झाला आहे. पूर्णपणे सिमेंटचा रस्ता असल्यामुळे गाडी चालवायला खूप छान वाटते. रस्ता जरी उत्कृष्ट असला तरी येथे रहदारी म्हणजे ट्रॅफिक खूप जास्त आहे. त्यामुळे चांगला रस्ता आहे म्हणून वेग वाढवून चालणार नाही. आपल्याला वाहतुकीचा आणि स्वतःच्या सेफ्टीचा विचार करूनच गाडी चालवावी लागेल. माझं नेहमी एक तत्त्व राहिलं आहे, वेगापेक्षा सुरक्षिततेला महत्त्व. रस्ता कितीही मोकळा किंवा चांगला दिसला तरी सुरक्षित म्हणजे सेफ ड्रायव्हिंग हीच आपली पहिली प्रायोरिटी पाहिजे. आपल्याला वेळेत पोचायचं आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा आहे सुरक्षित प्रवास. एक महत्त्वाची सूचना, जेव्हा आपण कोल्हापूरहून गोव्यास किंवा कोकणात प्रवास करतो तेव्हा आपणास घाट रस्ता हा पार करावाच लागतो. कोणताही घाट रस्ता असो, घाट रस्त्यात आपल्याला मोबाईल नेटवर्क मिळणार नाही.
त्यामुळे ऑफलाईन मॅप डाउनलोड करायला विसरू नका. आपणास प्रवासात गाणी ऐकण्याचा छंद असेल तर ऑफलाईन सॉंग्स डाउनलोड करायला मुळीच विसरू नका. आत्तापर्यंत आपला प्रवास खूपच आल्हाददायी आणि आरामदायी होता. प्रत्येक प्रवासात आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे क्षण असतात. एक ड्रायव्हरसाठी हे एक आनंदाचे क्षण होते. आता दुःखाचे क्षण चालू झाले आहेत. कळेपासून गगनबावडाचे अंतर हे 40 किलोमीटरचे आहे. रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. आपणास बऱ्याच ठिकाणी मोबाईलचे नेटवर्कसुद्धा मिळणार नाही. हा रस्ता शेत आणि जंगलातून जाणारा आहे. त्यामुळे प्रत्येक 100 आणि 200 मीटरवर नागमोडी वळणे आहेत. त्यामुळे वाहन अतिशय जपून चालवावे. रात्रीच्या प्रवासाच्या वेळी आपली हेडलाईट ही ऑटोवर ठेवावी. त्याचा खूप फायदा होतो. दिवसा प्रवासाच्या वेळी आपल्याला खूप आनंद मिळेल, कारण चारही बाजूने हिरवीगार शेती, जंगल, छोटी छोटी गावे. ड्रायव्हिंगचा एक वेगळाच आनंद आपणास मिळेल. रस्त्याची ही दुरावस्था गगनबावडा सुरू होण्याच्या 3 किलोमीटर अगोदर संपते. गगनबावडा सुरू होण्याच्या 2 ते 3 किलोमीटर अगोदर हा सिमेंटचा दुतर्फी म्हणजे 2 लेन रस्ता सुरू होतो. इथून पूर्ण तळेरेपर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय चांगली आहे असं सांगितलं जातं. पुढे आता आपण पाहूयाच रस्त्याची अवस्था कशी आहे. आपण गेल्या 1 ते 1.5 तासापासून प्रवास करत आहोत. रस्त्याची अवस्था खराब असल्यामुळे आईबाबांचे पण जरा हाल झाले आहेत. त्यामुळे आपण एक छोटासा चहा पाण्याचा ब्रेक घ्यायचा ठरवला आहे. ज्योतिबाच्या यात्रेत जेवण तसं पोट भरून झालं आहे. त्यामुळे जेवायची इच्छा नसली तरी एक वॉशरूम ब्रेक आणि चाय पाणी का ब्रेक तो बनता है. मित्रांनो, आता काही क्षणातच गगनबावडा घाट चालू होईल. गगनबावडा घाट सुरू होण्याच्या अगोदर रस्त्याची थोडीशी दुरावस्था आहे. गगनबावडा घाटाच्या माथ्याशी गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. तसेच गगनगड नावाचा छोटासा किल्लासुद्धा आहे. गगनबावडा हे असे ठिकाण आहे जेथून 2 घाट रस्ते जातात. एक गगनबावडा घाट आणि दुसरा भुईबावडा घाट. हे दोन्ही घाट रस्ते पुढे NH-66 म्हणजेच मुंबई गोवा हायवेला मिळतात. बहुतांश घाटातील रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा असल्यामुळे गाडी चालवणे खूप सोपे झाले आहे. पण येथील हेरपिन रस्ते आणि तीव्र उतार या ठिकाणी गाडी अतिशय सावकाश चालवावी. ST बसेस, प्रायव्हेट बसेस आणि अवजड वाहने यांची खूप ये-जा असते. त्यामुळे गाडी चालवताना जरा जास्तच काळजी घ्यावी. घाट उतरल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं येथे चेकपोस्ट आहे. गोव्यावरून येणाऱ्या सर्व वाहनांची हमखास येथे तपासणी होते. त्यामुळे गोव्यावरून येताना असामाजिक तत्त्व घेऊन येऊ नये, नाहीतर आपणास हमखास दंड लागेल. घाट संपल्यानंतर वैभववाडीपर्यंत रस्त्याची कंडिशन अतिशय सुंदर आहे. एकदम सिंपल आणि लोणीसारखा चकचकीत रस्ता आहे. पूर्ण रोड सिमेंट काँक्रीटचा असल्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येईल. सरळ रस्ता, आजूबाजूला शेती, तुम्हाला ड्रायव्हिंगचा एक सुंदर अनुभव येईल. आता आपण वैभववाडीला पोचलो आहोत. दिवसा प्रवास करत्यावेळी तुम्हाला इथे ट्रॅफिक मिळू शकते. येथे नेहमी माइल्ड टू मॉडरेट ट्रॅफिक असते. आपला हा आजचा रात्रीचा प्रवास असल्यामुळे आपल्याला ट्रॅफिकचा त्रास झाला नाही. कोल्हापूर ते गोवा गगनबावडा घाटातून प्रवास करताना
हा प्रवास दिवसाच करावा. सुंदर निसर्ग, घाट, सुंदर रस्ते, तळरेपासून गोव्यापर्यंतचा 4 लेन हायवे, आजूबाजूला माडाची झाडे आणि आपण हा प्रवास पावसाळ्यात करत असाल तर तुम्हाला एक स्वर्गीय अनुभव मिळेल. वैभववाडीच्या रेल्वे क्रॉसिंगनंतर 100 ते 200 मीटरचा खराब रस्त्याचा पॅच आहे. त्यानंतर चांगल्या रस्त्याला सुरुवात होते. वैभववाडी ते तळरे पूर्णपणे सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे. पण मध्ये 50 ते 100 मीटरचे 3-4 खराब पॅचेस आहेत जिथे अजून रस्त्याचं काम चालू आहे. एक गोष्ट नक्की, गगनबावडा टू तळरे रस्त्याचं अतिशय सुंदर काम झालं आहे. पूर्णपणे सिमेंटचा चकचकीत रस्ता आहे. पण बावडा घाट उतरल्यावर तळरेपर्यंत खूप वेळा नागमोडी वळणे आहेत. त्यामुळे ओव्हरटेक करताना सांभाळून ओव्हरटेक करावं. आपण असं म्हणू शकतो की 95% रस्त्याचं काम झालं आहे. मध्ये 50 ते 100 किंवा 100 ते 200 मीटरचे असे 3-4 खराब पॅचेस आहेत जिथं अजून काम चालू आहे. बाकी तळरेपर्यंत रस्ता एकदम मस्त झाला आहे. आता तळरेनंतर आपल्याला 4 लेन हायवे लागेल. आता आपण तळरेमध्ये पोचलो आहोत. येथून आपण आनंद घेणार आहोत मुंबई गोवा हायवेचा. ॲक्च्युली हा NH-66 हायवे आहे, नॅशनल हायवे 66, जो पनवेल टू कन्याकुमारी आहे. पण हा जो मुंबई टू गोवा पार्ट आहे याला NH-66 मुंबई गोवा हायवेही म्हणलं जातं. आता आपण मुंबई गोवा हायवेचं स्टेटस पाहूया. तळरे टू गोवा म्हणजेच NH-66 म्हणजेच मुंबई गोवा हायवे आता अधिक गतिमान आणि सुखकर झाला आहे. संपूर्ण रस्ता आता 4 लेन सिमेंट काँक्रीटमध्ये बदललेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये काही ठिकाणी हायवे अपग्रेडेशनचं काम चालू आहे. सिंधुदुर्गच्या महाराष्ट्र आणि गोवा साईडच्या एक्झिटला फ्लायओव्हरचे काम चालू आहे. तसेच गोवा सेक्शनमध्ये गोव्यात प्रवेश केल्यावर 2-3 ठिकाणी हायवे अपग्रेडेशनचे म्हणजेच फ्लायओव्हरचे काम चालू आहे. हे काही अपवाद वगळता रस्ता पूर्णपणे दर्जेदार झाला असून प्रवासाचा वेळ खूप वाचतो. कणकवलीनंतर आपल्याला हा टोल प्लाझा लागतो. मुंबई गोवा हायवेवर जे काही टोल प्लाझा आहेत सर्व टोल प्लाझा हे नॉन ऑपरेशनल आहेत. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत सावंतवाडी बायपासला. येथे महाराष्ट्र बाजूच्या एक्झिटला सध्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. त्यामुळे आपल्या या वेगवान प्रवासाला येथे थोडासा ब्रेक लागतो. पण जसा हा पॅच संपतो तसा खरा सुसाट सावंतवाडी बायपास सुरू होतो. सावंतवाडी बायपास ते गोव्यापर्यंत रोड कंडिशन अतिशय सुंदर आहे. फक्त सावंतवाडीच्या गोवा एक्झिटला सुद्धा एका फ्लायओव्हरचं काम आपणास पाहावयास मिळेल एवढंच. I don't really know what comes next. I'm just doing my best even though सावंतवाडी बायपासच्या गोवा बाजूच्या एक्झिटला पण आपणास फ्लायओव्हरचे काम पाहायला मिळेल. मित्रांनो, आता यानंतर आपल्याला आधी महाराष्ट्र पोलिसांचे चेकपोस्ट आणि मग पात्रादेवी येथे गोवा पोलिसांचं चेकपोस्ट पार करावं लागेल. पण इथे एक अतिशय महत्त्वाची आणि मोलाची सूचना. आपली गोवा ट्रिप चालू करण्यापूर्वी आपल्या गाडीचा इन्शुरन्स आणि POC चालू म्हणजे व्हॅलिड आहे की नाही हे नक्की तपासून बघा. कारण पात्रादेवी येथे गोवा सरकारने अत्यंत हायटेक कॅमेरे आणि ॲटोमॅटिक स्कॅनर्स बसवले आहेत. तुमची गाडी जिथून जाते तिथे पूर्णपणे स्कॅन होते आणि POC किंवा इन्शुरन्स
एक्सपायर असेल तर थेट ऑनलाईन भरभक्कम फाईन लागू शकतो. त्यामुळे गोव्यात एंट्री करण्यापूर्वी आपले सर्व डॉक्युमेंट्स अप टू डेट ठेवा. जीव उताविळा धीर तुझ्या विन क्षणभर राहेना. आज तुझ्यातच विरघळू देना, मिठीत तू घेना. अनवट उरियागही डगमगाशी लावते, उधळून मी टाकले तन मन येना. वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा. वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला. वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय हळवा. वेड तुझा. मित्रांनो, म्हापसा ओलांडल्यानंतर पुढचा प्रवास थोडा डोकेदुखीचा ठरू शकतो. कारण म्हापशानंतर परवरी येथे 7 ते 8 किलोमीटरच्या फ्लायओव्हरचे काम वेगात सुरू आहे, ज्यामुळे दिवसा येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कारण हा फ्लायओव्हर डायरेक्ट अटल सेतूला जोडला जात आहे. यामुळे तुमच्यासाठी एक मोलाचा सल्ला, जर तुमचं हॉटेल किंवा स्टे कलंगूट, बागा किंवा वाघातूर या बाजूला असेल तर परवरीला यायची चूक बिलकुल करू नका. म्हापशातून अंतर्गत रस्त्याने तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचा, पण परवरीला येण्याची चूक बिलकुल करू नका. उगाच परवरीला येऊन तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकून जाल. परवरीचा मुख्य रस्ता पूर्णपणे टाळलेलाच बरा. अभी अभी तो मिले हो, अभी ना करो छूटने की बात. अभी अभी तो पसंद आए हो, अभी अभी रूठने की बात. अभी अभी तो रोशनी आई, अभी ना करो मुँह छुपाने की बात. अभी अभी जिंदगी शुरू है, अभी अभी हम जाने की बात. हम तो हारे माहियारे मुंदे नैना. Wanna get down for the night, here demon. I just wanna feel, wanna breathe, wanna live it. Well, is it true that your love is a blessing? I just wanna feel, wanna love, wanna breathe it. Living it all out, I got no religion. I just wanna feel, wanna love, wanna breathe it. Is it on now? Is it on now? Get it on now. It's a showdown. Oh my You ain't never seen a bad girl on the street, living it up, we in a one down city. You ain't never met a bad girl like me, living it up. तर मित्रांनो, कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीतून सुरू झालेला हा प्रवास, गगनबावडा घाटाची चित्तथरारक वळणे, सह्याद्रीचा तो अद्भुत निसर्ग आणि कोकणाचा गारवा अनुभवत फायनली आपला हा प्रवास संपला आहे. पात्रादेवी चेकपोस्टवरची हायटेक कॅमेराची सिस्टीम आणि
परवरीचं ट्रॅफिक या सगळ्यावर मात करत आज आपण पोचलो आहोत माझ्या घरी मडगावमध्ये. ईस्टर संडे चालू झाल्यामुळे प्रार्थनेसाठी होली स्पिरिट चर्चला लोकांची चांगलीच गर्दी जमा झाली आहे. कोल्हापूर ते गोवा वाया गगनबावडा घाटाचा हा प्रवास माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच एका रोमांचक अनुभवापेक्षा कमी नव्हता आणि म्हणूनच आपल्या सुंदर आणि अविस्मरणीय रोड ट्रिप ब्लॉगचा आपण येथेच एंड करतोय. आजची ही सफर, रस्ते आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर या ब्लॉगला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण गोव्याचे असे अनेक भन्नाट ब्लॉग्स पुढे येतच राहणार आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात. थँक्यू सो मच.